लोकेशन बौद्धन इन्सिर्च इन्स्टिट्यूटच्या जवळच हा प्रोजेक्ट आहे. 3.5 BHK 1721 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया असणार याचा. सो मेन एंट्रन्सला इथे लॉबी दिलेली आहे. लॉबीच्या नंतर तुमचा इथे डायनिंग प्लस या साईडला समोर लिव्हिंगचा एरिया दिला आहे. लिव्हिंगला अटॅच बाल्कनी दिलेली आहे. पण त्याच्या अगोदर आपण गेस्ट बेडरूम बघूया. गेस्ट बेडरूम दिला आहे विथ अटॅच इथे वॉशरूम दिलेलं आहे. बटरफ्लाय कन्सेप्टमध्ये फ्लॅट असणार आहे इथे. सो ह्या साईडला तुमचा 6 सीटर डायनिंगचा एरिया झाला. देन हा तुमचा लिव्हिंगला अटॅच असणारी 3 साइडेड कवर्ड बाल्कनी आणि याची USP म्हणजे ह्या साईडला दिला आहे त्यांनी तुम्हाला पर्सनल पूल. सो हा 3 फीट डीप पूल असणार आहे अँड वुडन फ्लोरिंग टाईल्स दिले असणार आहे जे तुमच्या बाल्कनीला असणार आहे. सो हा लिव्हिंग प्लस डायनिंग झाला. डायनिंगच्या जस्ट ह्या साईडला तुम्हाला पूजा स्पेस याचा कन्सिडर करू शकता या स्पेसला आणि इथून तुम्हाला समोरचा पूलचा व्ह्यू असणार आहे. देन ह्या साईडला किचन दिलेला आहे विथ U शेप किचन प्लॅटफॉर्म अँड अटॅच तुम्हाला ड्राय बाल्कनी दिली आहे. ड्राय बाल्कनीला च्या समोरच तुम्हाला इथे एक सर्वंट रूम दिलेली आहे विथ अटॅच वॉशरूम आणि जी सर्वंट रूमची एंट्री असणार आहे ती तुमच्या मेन एंट्रन्सच्या जस्ट समोरच्या साईडला दिली जाते. सो टोटल 11 एकरची लँड पार्सल आहे. 11 एकरमध्ये 9 टावर येतात. ते बटरफ्लाय कन्सेप्टमध्ये फ्लॅट आहे. एक बेडरूम तुम्हाला ह्या साईडला दिलेली आहे, मधल्या साईडला लिव्हिंग दिलेला आहे आणि त्या साईडला तुमची किड्स आणि त्या साईडला तुमची मास्टर बेडरूम दिलेली आहे. सो असा कन्सेप्ट आहे. देन आपण बघूया किड्स बेडरूम. फुल साईज विंडोज दिलेले आहेत अँड ह्या साईडला दिली आहे त्याची कॉमन वॉशरूम. मास्टर बेडरूम एंडिंगला दिलेली आहे विथ फुल साईज विंडोज. खाली तुम्हाला वुडन फ्लोरिंग टाईल्स दिली जाते. वॉकिंग वॉर्डरोब स्पेस दिलेला आहे आणि वॉकिंग वॉर्डरोबच्या समोरच्या साईडला तुम्हाला अटॅच वॉशरूमसुद्धा दिलेला आहे. सो टोटल 11 एकरची लँड पार्सल आहे. टोटल 9 टावर येत आहेत. सगळे 35 फ्लोअरचे टावर्स असणार आहेत. हायराईज टावर आहेत. 5 लेवलच्या खाली पार्किंग दिलेले आहेत विथ ऑल अम्युनिटीज. डिसेंबर 2030ला याचा ॲज पर रेरा पोझिशन आहे. कोण बौद्धनमध्ये 3 BHK विथ स्वतःचा प्रायव्हेट पूल बघत असेल तर प्लीज मला DM करा. मी तुम्हाला याचे डिटेल्स पाठवतो. थँक्यू सो मच.